भाजपनं आपले विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। कोकण विभाग पदवीधरमधनं निरंजन डावखरे यांना उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे, तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। बिनशर्त उमेदवार देणाऱ्या मनसे विरोधात भाजपनं विधान परिषदेसाठीची उमेदवारी दिलेली आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। भाजपनं 3 नावं आज जाहीर केलेली आहेत। मुंबई पदवीधरचा जो आखाडा आहे त्यात अनिल परब यांचा जो सामना आहे तो किरण शेलार यांच्याशी होणार आहे, तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये आपण पाहतो आहोत मनसेनं अभिजित पानसे यांच्या रूपानं आपला उमेदवार दिलाय, तर भाजपनं आता आज निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। या कोकण पदवीधर मतदारसंघातले निरंजन डावखरे आमदार आहेत, पुन्हा एकदा भाजपनं त्यांना संधी दिलेली आहे। कोकण पदवीधरसाठी आपण पाहतो आहोत निरंजन डावखरे विरुद्ध अभिजित पानसे अशी थेट लढत होतीये, तर मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार विरुद्ध अनिल परब अशी ही लढत होणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, कोकण पदवीधरमधनं सुद्धा भाजपनं डावखरेंच्या रूपानं आपला उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे मनसे विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात होणार आहे आणि इतर 2 मतदारसंघात सुद्धा भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले। सुशांत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अगदी बरोबर आहे अजिंक्य, जर आपण बघितलं असेल तर भाजपनं आता ऐनवेळी आपले 3 विधान परिषदेचे उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेत। आपण जर बघितलं असेल तर आपण सुरुवातीला सांगितलं होतं कोकण पदवीधरसाठी भाजप इच्छुक आहेत आणि भाजप पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांना उमेदवारी देईल ही आपणच बातमी दिली होती। आणि त्यानंतर आज भाजपनं आपली यादी जी आहे ती 3 उमेदवारांची जाहीर केलेली आहे। आता जर आपण बघितलं असेल तर मनसेने अभिजित पानसे यांना कोकण पदवीधरमधून उमेदवारी दिली, तर दुसरीकडे निरंजन डावखरे यांना भाजपनं उमेदवारी दिली, त्यामुळे मनसे विरुद्ध भाजप असा हा सामना लढेल। आता महाविकास आघाडीकडून कोकण पदवीधरसाठी नेमका कोण उमेदवार असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीने जर तितक्यात ताकदीचा नेता दिला तर ही तिरंगी लढत जी आहे ती कोकण पदवीधरसाठी होऊ शकते। तर दुसरीकडे शिक्षक मुंबई पदवीधरसाठी जे आहे ते किरण शेलार जे पत्रकार आहेत त्यांना एकदा भाजपनं संधी दिली आणि त्यांचा आता सामना जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब यांच्याशी होणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचा नेमका उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगली होती, मात्र आता किरण शेलार यांना संधी दिली आहे। तर मुंबई शिक्षकसाठी शिवनाथ दराडे जे आहेत त्यांना जी आहे ती संधी भाजपनं दिली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदेच्या 4 जागांसाठी जी निवडणूक होते त्यामधील 3 जागा ज्या आहेत त्या आता भाजपनं जाहीर केल्या। आता नाशिकची जागेवर नेमका कोण उमेदवार देणार आहे महायुतीमध्ये, कारण ती जागा शिवसेनेला आता शिंदे गटाला जाईल असं म्हटलं जातंय, त्यामुळे ती जागा आता नेमकं कुणाला दिली जाणार, कोण उमेदवार असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र जर आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मुंबई शिक्षकसाठी उमेदवार जो आहे तो नलावडे दिलेला आहे। त्यामुळे आता इथे जर बघितलं असेल तर भाजपनं मुंबई शिक्षकसाठी उमेदवार दिलेला आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाने देखील मुंबई शिक्षकसाठी उमेदवार दिला। त्यामुळे खरं तर ही इंटरेस्टिंग लढत असणार आहे। त्यामुळे आता नेमकं शिवसेनेचा उमेदवार कोण असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण या पुढच्या काळात नेमकी काय भूमिका महायुतीमधनं जाहीर होते ते। सुशांत, धन्यवाद, माहिती दिली आपण त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।